गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। या सकाळच्या शुभ्र वातावरणामध्ये सर्व सज्जन भाविकांचं मातापित्यांचं मनापासून स्वागत आहे। समर्थ सांगत आहे की या माणसाला धन कमवायचं की ज्ञान कमवायचं हे जेव्हा माहीत होईल ना तेव्हा खरा अध्यात्म घडेल, तेव्हा खरा बघा सद्गुण विचार निर्माण होतील। म्हणजेच काय, म्हणजे ज्याला धन कमवायचं आहे त्याने कण सुद्धा वाया घालवू नये, आणि ज्याला ज्ञान कमवायचं आहे ना त्याने क्षण सुद्धा वाया घालवू नये। म्हणजेच काय, म्हणजेच बघा माणसाला धन जर कमवायचं असेल ना तर मेहनत करणं खूप गरजेचं आहे, अभ्यास करणं खूप गरजेचं आहे। जेव्हा बघा लहान शाळेमध्ये जाणारी मुलं असतात, अभ्यासच केला नाही तर पुढे चांगल्या नोकरीला लागेल का? चांगल्या नोकरीला लागून तुला धन मिळणार आहे, पण तुला ज्ञान जर कमवायचं असेल तर तुझा क्षण सुद्धा वाया जाता कामा नये। तुझ्या वैखरीतून निघणारा एक सुद्धा अपशब्द निघाला नाही पाहिजे। म्हणजेच काय, म्हणजे धन आणि ज्ञान या दोन्ही विरुद्ध गोष्टी आहेत। समर्थ पुढे सांगत आहेत की माणूस बघा धन कमवण्याच्या मार्गामध्ये अहंकार निर्माण होतो, बघा अपबुद्धी सुचते, क्रूर कर्म करायला लागतो, पण मात्र ज्ञान मात्र कमवण्याच्या मध्ये तो बघत नाही, सद्गुण विचार मात्र तो अंगीकारत नाही। म्हणजेच काय, आणि परमेश्वराला काय आवडतं? परमेश्वराला हे आवडतं की माणसानं परमेश्वराची भक्ती करावी, चांगले कर्म करावं। पण बघा परमेश्वराच्या सुद्धा हा माणूस जेव्हा जवळ जातो ना तर फक्त धनाच्याच आशेने जात असतो। बघा त्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होतो, आणि जेव्हा दुःख निर्माण झाल्यानंतर त्याच्याकडे काही पर्याय राहत नाही, आणि जेव्हा पर्याय राहत नाही ना तेव्हा त्याला देव दिसतो। मग तो विचार करतो की देवा आता मी तुझी भक्ती करेल, मग मला धन दे, संपत्ती दे। पण मनुष्य असा कधीच विचार करत नाही की हे परमेश्वरा तुझ्या चरणापाशी मला राहू दे। म्हणजेच काय, म्हणजेच परमेश्वराच्या जवळ जाण्यासाठी पण धनच मागतो, आणि दूर असेल तरीसुद्धा धनच त्याला प्रिय असतं। असा व्यक्ती आध्यात्मिक होऊ शकतो का? असा व्यक्ती परमेश्वराजवळ राहू शकतो का? बघा जोपर्यंत आपण विचार करत नाही ना तोपर्यंत ही परिस्थिती अजिबात सुधारणार नाही। बघा ज्यावेळी तुम्हाला बघताच समोरचा व्यक्ती नम्रतेने नमस्कार करते ना त्यावेळी समजून घ्या की जगातील सर्वात मोठी श्रीमंत व्यक्ती आपण आहोत, जगातील सर्वात मोठी श्रीमंती आपण कमावली आहे। बघा असं आपल्या बाबतीत घडतं का? बघा ज्यावेळी घडेल ना त्यावेळी सर्वात जगातील श्रीमंत व्यक्ती तुम्ही असाल, ते समाधान एवढं
सत्य असेल ना, त्या समाधानाची पोच पावती परमेश्वर तुम्हाला देत असतो. म्हणजेच काय बघा, वेळ, विश्वास आणि आदर हे 3 असे पक्षी आहेत ना, जे एकदा एका ठिकाणाहून उडाले ना की ते परत त्या ठिकाणी कधीच बसत नाहीत. म्हणजेच बघा, वेळेचा योग्य वापर करणं हे मनुष्याचं बघा, ज्याला जमलं ना तो धनवान होतो. विश्वास असतो बघा, विश्वास, कुणावर विश्वास ठेवायचा आणि कुणी आपल्यावर विश्वास ठेवायचा हे आपल्यावर अवलंबून असतं. समोरच्याचा आदर जर आपण केला नाही ना तर आपल्याला कधीच आदर मिळणार नाही. आपण जर कुणाला बघा, आपल्यापेक्षा विद्वान मंडळी असतात, आपल्यापेक्षा मोठी वडीलधारी माणसं असतात, त्यांना जर आपण रिस्पेक्ट केला नाही, आदर केला नाही तर त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला आदर भेटत नाही. बघा, माणूस या संसारामध्ये हे जीवन जगत असताना बघा दुःखी का होतो बरं? त्याला टेन्शन असतं. ते कसलं टेन्शन मात्र? बघा, माणसाला सगळ्यात जास्त टेन्शन कोण देतं? तर ते देतं म्हणजे अपेक्षा. अपेक्षा ही अशी गोष्ट आहे की माणूस समोरच्याकडून अपेक्षा करतो की मला त्याने एवढा रिस्पेक्ट दिला पाहिजे, मला माझ्या मर्जीनं त्याने वागलं पाहिजे, मला जे आवडेल त्याने ते केलं पाहिजे. पण समर्थ सांगतात त्याने असं का करावं? माणसाने राजहंसासारखं असावं. आपल्याला जे पटेल ना तेच घ्यावं, नाहीतर उरलेलं सोडून द्यावं. पण हा माणूस मात्र अपेक्षांच्या ओझ्याखाली दडपलेला असतो. अपेक्षांचं ओझं एवढं असतं ना की जे आवडत नसतं ते सुद्धा घ्यायला बघतो. म्हणजेच बघा, समर्थ खूप सुंदर उदाहरण देत आहेत की माणूस बघा, माणसाची वृत्ती कशी असते. माणसाला एक वेळचं खायचं असतं बघा, एक वेळचं पोटभर मिळतं, पण त्या पोटभर मिळतं त्या वेळेपर्यंत तो खायला बघत नाही. तो दुसऱ्या दिवसाचं टेन्शन घेत असतो की दुसऱ्या दिवशी मला कसं मिळेल. पण तुझ्या पुढे जे आलेलं आहे ना ते जर तू सर्वश्रेष्ठ करून खाल्लं ना, सर्वश्रेष्ठ प्रेम देऊन खाल्लं, मन समाधानी करून खाल्लं तर तुझा आजचा दिवस चांगला जाणार आहे. उद्याचा कसा जाईल त्याची चिंता करू नकोस. कारण बघा, या जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये बघा, झाडे, पशु, पक्षी हे कुठे कमवायला जातात का? बघा, पण त्यांचं कार्य व्यवस्थित चालू आहे. त्यांना जे तोंड दिलं आहे ना त्याला अन्नसुद्धा परमेश्वराने दिलं आहे. त्याची चिंता तू करू नकोस. कारण ती चिंता एवढी तू करायला जाशील ना मग तुझ्या जीवनामध्ये दुःखाशिवाय बाकी काही नसणार आहे. दुःखच असेल. म्हणून प्रत्येक माणसाने या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं. बघा, पुढे समर्थ सांगतात की माणूस कधी कधी बघा स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजेच काय, पण तुम्ही जर बरोबर आहात, बघा, तुमचं काही चुकलेलं नसेल तर काही सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. फक्त शांत राहा. वेळ स्वतःच साक्ष देऊन जाईल. म्हणजेच काय बघा, या माणसाच्या जीवनामध्ये दुःख काही कमी आहेत का? बघा, माणूस भक्ती करतो, श्रवण करतो, 2 वेळची उपासना करतो, पण देवापुढे त्याचं रडगाणं तसंच असतं की देवा मला संपत्ती दे, धन दे. मी एवढे वर्ष उपासना करत आहे, एवढे वर्ष भक्ती करत आहे, तरीसुद्धा माझे दिवस तसेच आहेत. पण या माणसाला हेच समजत नाही की तुझे मागच्या जन्मीचे कर्म एवढे वाईट होते की त्याचे आजही तू फळ भोगत आहेस. बघा,
तुझा कधीच मृत्यू झाला असता, पण तू योग्य श्रवणाला बसलाय ना. तुझे नशीब समज की तू आज जे आहेस सुखाचे घास खात आहेस ना, ती कृपा समर्थांची आहे. आणि घाबरून जाऊ नकोस, फक्त धीर ठेव, धीर घे. तुझे दिवस सुद्धा पलटणार आहेत. दर वेळेला परमेश्वराकडं विनवण्या करत बसू नकोस. तुला जे हवा आहे ना, त्याच्यापेक्षा सुद्धा जास्तच मिळणार आहे. म्हणून समर्थ सांगत आहे की ह्या अपेक्षांचं ओझं जर तुझ्या डोक्यावर असेल ना, तर तुला दुःखाशिवाय बाकी काहीही नसणार आहे. म्हणून बघा, खूप सुंदर उदाहरणाद्वारे आपण स्पष्ट करूया. बघा, एका नगरामध्ये एक धनवान शेठ राहत होते. बघा, त्यांनी एक कुत्रा पाळला होता. त्याचा तो कुत्रा खूप जास्त इमानदार होता. तो त्याचं काम नेहमी इमानदारीने करत असे. कोणतेही चुकीचं काम तो कुत्रा कधीच करत नसे, कोणालाही त्रास देत नसे. आणि शेठजी काही सांगेल ते कार्य करण्यासाठी तो कुत्रा नेहमी तत्पर असायचा. बघा सज्जवान भाविकांनो, तो शेठ खूप जास्त धनवान तर होताच, परंतु तो शेठ खूप जास्त लोभी होता आणि लालची प्रकारचा व्यक्तीसुद्धा होता. बघा, शेठ भगवान विष्णूंचा खूप मोठा भक्त होता. भगवान विष्णूंची तो शेठ खूप जास्त सेवा करायचा. बघा, वेळ पुढे पुढे सरकत होता. त्या शेठची भगवान विष्णू प्रतिभक्ती दिवसेंदिवस वाढतच चालली होती. एके दिवशी भगवान विष्णू त्या शेठला प्रसन्न झाले आणि शेठच्या समोर येऊन ते प्रकट झाले. आणि भगवान विष्णू त्यांना म्हणाले, हे शेठ, तुम्हाला काय हवं आहे ते सांगा मला. मी तुझ्या तपस्याने, तुझ्या भक्तीने, तुझ्या पूजा अर्चनाने खूप जास्त प्रसन्न झालो आहे. बघा, त्या माणसाने बघा भगवान विष्णूला समोर पाहून तो शेठ खूप खुश होतो. आणि शेठ भगवान विष्णूला म्हणाला, हे प्रभू, मला आणखी काहीच नको, मला कोणताही वरदान नको. शेठने त्याच्याजवळ कोरा कागद होता, तो बाहेर काढला आणि भगवान विष्णूला म्हणाला, हे प्रभू, तुम्ही याच्यावर तुमची स्वाक्षरी करा. भगवान विष्णू म्हणाले, हे कशासाठी? मी याच्यावर स्वाक्षरी का करू बरं? तेव्हा शेठ म्हणाला, हे प्रभू, मला या जगाला दाखवून द्यायचं आहे की मला स्वतः देवाने दर्शन दिलं आहे. माझं देवासोबत बोलणं झालं आहे. कारण ही दुनिया देवावर विश्वास ठेवत नाही. आणि जर तुम्ही या कोऱ्या कागदावर सही केलीत ना, आणि जेव्हा मी हा कागद या दुनियेतील लोकांना दाखवेल, तेव्हा त्यांचा माझ्यावर विश्वास बसेल की या जगामध्ये देवसुद्धा आहे आणि देवासोबत माझं बोलणं झालं आहे. बघा सज्जवानांनो, भगवान विष्णू म्हणाले, ठीक आहे, तो कागद माझ्याजवळ दे. त्या शेठने लगेच तो कागद प्रभूजवळ दिला आणि भगवान विष्णूंनी त्या कोऱ्या कागदावर त्यांची सही केली आणि लगेचच तो कागद शेठजवळ दिला. तो कागद शेठने त्यांच्या खिशात ठेवला. बघा, देवाला प्रणाम केला आणि त्यानंतर भगवान विष्णू अंतर्ध्यानात विलीन झाले. बघा सज्जवानांनो, शेठ खूपच खुश होता. शेठ तो कागद ज्याच्यावर भगवान विष्णूंनी त्यांची सही केली होती, तो कागद नेहमी त्यांच्या खिशात ठेवायचा. दिवस पुढे पुढे सरकत होते. एके दिवशी काय झालं, त्या शेठचा जो कुत्रा होता तो मरून गेला. त्यानंतर तो कुत्रा यमराजजवळ पोचला. यमराजाने त्या कुत्र्याच्या आयुष्यातील सर्व कर्म पाहिले. तेव्हा यमराज कुत्र्याला म्हणाला, हे श्वान, तू तर खूपच इमानदार आहेस. तू तुझ्या मालकाचा काम पूर्ण इमानदारीने करत होतास. तू कुत्रा असूनही तू कोणतेही वाईट कर्म केले नाहीस.
ज्या वाईट कृत्याची मी तुला शिक्षा देऊ शकेल. तू तुझ्या जीवनामध्ये खूप चांगले कर्म केले आहेस. तू कोणालाही त्रास दिला नाहीस. कोणत्याही छोट्या मोठ्या जीवाला दुःख पोचवलं नाहीस. कोणालाही चावला नाहीस. तू तुझ्या मालकाच्या घराची प्रामाणिकपणे राखण केलीस. चांगले कर्म केलेस. म्हणूनच हे श्वान मी तुझ्यावर खूप खुश आहे, प्रसन्न आहे. आता तू सांग, तुला कुठे जायचं आहे? बघा, तुला काय बनायचं आहे? तुझी जी इच्छा असेल ना, मी तुला ते बनवेल. बघा, यमराजाचे हे शब्द ऐकून कुत्रा काय म्हणतो, हे यमराजा, तुम्ही मला कुठल्याही योनीत पाठवा, मी त्या योनीत जाण्यासाठी तयार आहे. परंतु हे यमराजा, तुम्ही मला मनुष्य योनीमध्ये पाठवू नका, म्हणजेच मला मनुष्य बनवू नका. यमराजने विचारलं, हे श्वान, तू असं का बरं बोलत आहेस? मनुष्य जन्म तर भाग्याने मिळतो. 84 लक्ष योनींमध्ये मनुष्य योनी सर्वश्रेष्ठ आहे. सर्व देवतांची इच्छा असते की एकदा तरी मनुष्य जन्म मिळावा, आणि तू म्हणत आहेस की मला मनुष्य बनवू नका म्हणून. अरे, मनुष्य जन्म तर सर्वश्रेष्ठ आहे, तू असं का म्हणत आहेस? बघा, यमराजाचं हे बोलणं ऐकून तो कुत्रा म्हणतो, हे यमराजा, मी मानतो की मनुष्य जन्म हा सर्वश्रेष्ठ आहे, परंतु तुम्हाला हे माहीत नाही की मानव जेव्हा गर्भात असतो तेव्हा तो उलटा लटकलेला असतो. तेव्हा तो देवाजवळ हीच प्रार्थना करत असतो की मला या गर्भातून बाहेर काढा, मी या जगात जाईल तेव्हा तुझा नेहमी गुणगान करेल, तुझी भक्ती करेल, धर्माचं पालन करेल, बघा, सर्वांची मदत करेल. परंतु जेव्हा मनुष्य या गर्भातून बाहेर येतो, जेव्हा या जगात त्याचा जन्म होतो, तेव्हा तो हळूहळू सर्व काही विसरायला लागतो. गर्भात असताना त्याने जे काही देवाला वचन दिलेलं असतं ते सर्व तो विसरून जातो. तो इतका स्वार्थी बनतो ना, इतका लालची बनतो, तो सर्व काही विसरून जातो. बघा, पुढे कुत्रा म्हणतो, हे यमराजा, मनुष्याला लालच बसू देत नाही आणि ईर्ष्या त्याला नेहमी सतावत असते. म्हणजे काय? बघा, कारण माणूस इतका लालची बनतो, इतका स्वार्थी बनतो ना, की तो स्वतःलाच विसरून जातो. माझा कोण आहे, मला याच्यासोबत कसं वागायचं आहे, सर्व नाते संबंध तो विसरून जातो. इतका तो लालची बनतो आणि दुसऱ्यांच्या प्रती तो खूप जास्त ईर्ष्या ठेवतो, दुसऱ्यांकडून खूप अपेक्षा ठेवतो. बघा, कुठेही चांगले कर्म करत नाही आणि दुसऱ्यांनाही करून देत नाही. ना तो शांततेमध्ये राहतो, ना दुसऱ्यांना शांततेमध्ये राहू देतो. तो इतका दुष्ट बनतो ना, कारण की त्याच्यामध्ये लालच आणि स्वार्थ उत्पन्न होतो. त्याचे ते लालच आणि स्वार्थ त्याला शांततेमध्ये बसू देत नाहीत. इतकंच नाही तर माणूस त्याच्या स्वार्थात लालचीपणामुळे देवालाही फसवत असतो. बघा, यमराजानं विचारलं, हे श्वान, हे कसं? तेव्हा कुत्रा म्हणतो, हे यमराजा, मनुष्य प्राणी देवाला अशा प्रकारे फसवतो ना, की जेव्हा मनुष्याचा स्वार्थ असतो तेव्हा तो देवाच्या मंदिरात जातो आणि म्हणतो, हे प्रभू, माझं हे काम व्यवस्थित होऊ द्या, मी तुझा यज्ञ करेल, तुझे गुणगान गाईल, खूप सारं दानधर्म करेल. आणि देवाच्या कृपेने जेव्हा त्याचं हे काम व्यवस्थित पार पडतं ना, तेव्हा तो खूप जास्त खुश होतो. आणि जेव्हा त्याने देवाला दिलेल्या वचन पूर्ण करण्याची वेळ येते तेव्हा तो मंदिरात जातो आणि देवासमोर प्रार्थना करतो आणि म्हणतो, काय, हे देवा, सर्व तर तुझंच आहे, तूच दिले आहेस, माझं काय आहे? काहीच नाही. आणि अशा प्रकारे
त्याने दिलेलं वचनही तो मोडून टाकतो. बघा, तर अशा प्रकारे हे यमराज आणि मनुष्य प्राणी या जगामध्ये खूप जास्त स्वार्थी बनला आहे. तो त्याच्या स्वार्थासाठी त्याचे जे नातेवाईक असतात, त्याचे हितचिंतक असतात, त्यांना सुद्धा विसरून जातो. इतकंच नाही तर त्याच्या स्वार्थासाठी त्याला जर त्याच्या सख्या लोकांनी सुद्धा मारण्याची वेळ आली तरीही तो मागे पुढे पाहत नाही. म्हणूनच हे यमराज, मी मनुष्याचं हे वागणं पाहून खूप जास्त त्रस्त झालो आहे. माझी तुम्हाला हीच प्रार्थना आहे की मला मनुष्याचा जन्म नको. बघा, अशा प्रकारे समर्थ पुढे सांगत आहेत. असं हे कुत्र्याचं असं बोलणं ऐकून यमराज काय म्हणतो, हे श्वान, तू असं म्हणत आहेस की मनुष्य जो आहे तो देवाला सुद्धा फसवतो. बघा, कुत्रा म्हणाला, हो यमराज, मनुष्य हा इतका चालाक प्राणी आहे ना की तो देवाला सुद्धा फसवतो. बघा, यमराजाला हे कुत्र्याचं बोलणं पटलं नाही. यमराज बोलला की हे श्वान, ठीक आहे, मी तुझ्यासोबत पैंज लावतो. मी तुझ्या मालकाला, तुझ्या शेठला जिवंतच इथे बोलावतो. बघूया त्याचं वागणं कसं आहे. तो सुद्धा चालाक आहे का, जो देवाला सुद्धा चुना लावू शकतो. कुत्र्याने म्हटलं, हे यमराज, तुम्ही ऐकणार नाहीत. तुम्हाला माझा विश्वास बसणार नाही. आणि जर विश्वास बसत नसेल तर बोलवा माझ्या मालकाला. बघा तुम्हाला तो कसा फसवतो आणि तुमच्या यमलोकात येऊन कशा प्रकारे गोंधळ निर्माण करतो. बघा, यमराज म्हणाला, हे श्वान, ठीक आहे, परंतु जर असं झालं नाही तर मी तुला नरकात पाठवून देईल. कुत्रा म्हणाला, ठीक आहे. बघा, भाग्यवान सज्जनांनो, लक्ष देऊन ऐका. बघा, यमराज त्यांच्या दूतांना पृथ्वीवर पाठवतो आणि त्या शेठला जिवंतच यम लोकामध्ये बोलावून घेतो. यमराजाच्या सांगण्यावरून यमदूत त्या शेठच्या घरी पोचतात आणि त्याला जिवंतच घेऊन यम लोकामध्ये येत असतात. रस्त्यात जेव्हा त्या शेठचे डोळे उघडतात तेव्हा तो पाहतो तर यमदूत त्याला जिवंतच घेऊन चालले आहेत. तेव्हा शेठने त्या दूतांना विचारलं, तुम्ही लोक कोण आहात आणि मला कुठे घेऊन चालले आहात. तेव्हा यमदूत म्हणाले, हे शेठ, आम्ही यमदूत आहोत. आमचे प्रभू यमराज यांनी आम्हाला तुमच्याकडे पाठवले आहे. तुम्हाला यम लोकात घेऊन येण्यासाठी. तुमचा तो कुत्रा मेला होता ना, त्याच्यासोबत आमच्या प्रभूने पैंज लावली आहे. शेठने विचारलं, कोणती पैंज लावली आहे बरं. तेव्हा ते यमदूत शेठला सर्व कहाणी सांगतात आणि पुढे म्हणतात, हे शेठ, तुमचा कुत्रा असं म्हणत आहे की या पृथ्वीवर जे मनुष्य आहेत ते देवाला सुद्धा फसवू शकतात, कारण त्यांच्याकडे अशा प्रकारचा चालाक डोका आहे ना की त्या यमराजाने कुत्र्यासोबत पैंज लावली आहे की जर कुत्र्याचं म्हणणं खोटं ठरलं तर त्या कुत्र्याला यमराज नरकात टाकून देतील. बघा पुढे काय झालं. शेठजवळ जो कागद होता ज्याच्यावर भगवान महाविष्णू यांची सही होती, तो कागद शेठ नेहमी त्यांच्या खिशात ठेवायचे. त्या कागदाला त्यांनी लगेचच बाहेर काढलं आणि त्यांच्यावर काहीतरी लिहिलं. पुन्हा त्यांनी तो कागद खिशात ठेवला. थोड्या वेळानंतर यमदूत शेठला जिवंत घेऊन यमपुरीत पोचतात. यमपुरीत पोचल्यावर यमराज त्यांच्या सिंहासनावर बसलेले होते. बघा तिथेच नेऊन यमदूत यमराजासमोर शेठला उभं केलं. बघा जसं शेठ यमराजाला पाहतो ना तेव्हा शेठ खिशातून तो कागद काढतो ज्याच्यावर शेठने काहीतरी लिहिलेलं असतं आणि ज्याच्यावर भगवान महाविष्णूंची बघा सहीसुद्धा असते. तो कागद त्यांनी यमराजाच्या हातात दिला. यमराजाने जसं त्याच्या कागदावर लिहिलेलं वाचलं तेव्हा यमराज ताबडतोब शेठच्या पायाजवळ येऊन बसले आणि त्या शेठला
त्याच्या सिंहासनावर बसवलं. बघा पुढे काय होतं. यमराजाच्या त्या सिंहासनावर बसला आणि यमराज हा शेठच्या चरणात बसला होता. जेव्हा शेठ तेथील राजा बनला तेव्हा त्याने तेथील सर्व कायदे बदलले. त्याने यमराजाला तेथील द्वारपाळ बनवलं. सर्व कायदे त्यांनी बदललं. शेवटी शेठने विचार केला की एके दिवशी मला सुद्धा इथे यायचं आहे, मग काहीतरी करूनच जावं. बघा शेवटी शेठने काय केलं तर नरकामध्ये जे पण लोक होते त्या सर्वांना नरकातून काढून स्वर्गात पाठवलं आणि नरकाचा द्वार बंद करून टाकला. जेव्हा सर्व नरकवासी स्वर्गात पोचले तेव्हा स्वर्गातील सर्व कर्मचारी खूपच त्रस्त झाले. ते विचार करू लागले, हे सर्व काय चालू आहे बरं? हा यमपुरीमध्ये कोण आला आहे? जेव्हा त्या कर्मचाऱ्यांनी यमाच्या महलात येऊन पाहिलं तेव्हा त्यांनी पाहिलं यमराज दरवाजासमोर पहारा देत आहेत आणि एक जिवंत मनुष्य यमराजाच्या सिंहासनावर बसला आहे. आता ते सर्व कर्मचारी सर्व देवतांना काळजी वाटू लागली की हे सर्व काय घडत आहे बरं. बघा अशा प्रकारे त्रस्त देव देवता भगवान विष्णू जवळ गेले आणि भगवान विष्णू यांना त्यांनी सर्व कहाणी सांगितली. आणि हे भगवान यमराज स्वतः यमपुरीमध्ये पहारा देत आहेत आणि सर्व नरकवासी यांना स्वर्गात पाठवण्यात आले आहे. प्रभू तुम्ही काहीतरी करा, हे सर्व काय चालू आहे? बघा भगवान विष्णू म्हणाले, जर यमराज यमपुरीला पहारा देत आहेत मग यमराजाच्या सिंहासनावर कोण बसला आहे बरं? बघा तेव्हा तो देवता म्हणू लागले, हे प्रभू आम्हाला माहीत नाही कोण आहेत ते. बघा भगवान विष्णूंनी यमराजाला त्यांच्याजवळ बोलावून घेतलं आणि यमराजाला विचारलं की हे सर्व काय चालू आहे? तू यमपुरीचा रखवालदार कधी झालास? तू तर यमपुरीचा राजा होतास, मग आता तिथला राजा कोण आहे बरं? बघा तेव्हा यमराज सर्व कहाणी भगवान विष्णूंना सांगतात आणि म्हणतात, हे प्रभू ही तुमची कसली लीला आहे ज्यामुळे मी द्वारपाळ बनलो आणि त्या मनुष्याने सर्व नरकवास्यांना स्वर्गात पाठवलं. सर्व कायदे त्याने बदलले आहेत. अशी तुमची लीला ही कसली आहे? बघा भगवान विष्णू जेव्हा यमराजाचं हे बोलणं ऐकतात तेव्हा ते म्हणतात, बघा हे यमराज, मी तर असा कोणताही मनुष्य यमपुरीत पाठवला नाही आणि मी असं काहीही त्या कागदावर लिहिलं सुद्धा नाही आणि मी कोणताही असा आदेश दिला नाही ज्या मनुष्याला राजा बनवा आणि तुम्ही स्वतः द्वारपाळ बना. बघा भगवान विष्णू यमपुरीत पोचले आणि जिथे शेठ यमराजाच्या सिंहासनावर बसले होते, जसे दरबारात भगवान विष्णू पोचले तेव्हा भगवान विष्णूंना पाहून तो शेठ सिंहासनावरून उठतो आणि भगवान विष्णूंच्या चरणाशी जाऊन बसतो आणि म्हणतो, हे प्रभू मला माफ करा. या यमराजाने माझ्या कुत्र्यासोबत पैंज लावली होती की मनुष्याचं डोकं खूप जास्त चलाक आहे आणि म्हणूनच त्यांनी मला जिवंतपणे या यम लोकामध्ये घेऊन आले आणि मी ह्या यमराजाला दाखवून देत होतो की मनुष्याचं डोकं किती चलाक आहे. आणि हे प्रभू आम्हाला तुमचं दर्शन मिळालं, मी खूपच जास्त धन्य झालो आहे. तेव्हा भगवान विष्णू म्हणतात की हे यमराजा, तुम्हाला जिवंत मनुष्याला इथे बोलवण्यास कोणी सांगितलं बरं? कारण तुम्हाला माहीत नाही का, जिवंत मनुष्याचा खूपच चलाक डोकं असतं. तो इतका चतुर असतो ना की तो इथे येऊन काहीतरी गोंधळ नक्कीच करू शकतो. आणि म्हणून तर मनुष्य प्राण्याला मेल्यानंतर इथे आणलं जातं, कारण मेल्यानंतर त्यांच्यामध्ये जे जे काही दोष असतात ना, जो काही चतुरपणा असतो तो त्याच्या शरीरासोबत निघून जातो. आणि तू एका जिवंत मनुष्याला इथे बोलावून आणलं आहेस,
बघा इकडे भगवान विष्णू यमराजाला समजावत होते, तर दुसरीकडे त्या कुत्र्याने शेठला विचारलं, तुम्ही इथे आलाच आहात आणि मला पुन्हा तुमचं नोकर बनून इथे राहायचं आहे, परंतु मला एक गोष्ट सांगा, तुम्ही त्या कागदावर असं काय लिहिलं होतं की ज्यामुळे यमराजांनी त्यांना सिंहासन तुम्हाला दिलं आणि ते स्वतः तुमच्या पायाशी जाऊन बसले? तेव्हा शेठने कुत्र्याच्या कानात सांगितलं, हे श्वान, मी त्या कागदावर लिहिलं होतं, मी ह्या जिवंत मनुष्याला तुझ्या दरबारात पाठवत आहे. माझा आदेश आहे, या मनुष्याला तू तुझ्या सिंहासनावर बसव, तुझ्या नगरीचा राजा याला बनव आणि स्वतः द्वारपाळ बन. हेच मी त्या कागदावर लिहिलं होतं, ज्याच्यावर भगवान विष्णूंची सही होती. आणि यमराजाकडे मी तोच कागद दिला आणि तेच झालं जे मी त्या कागदावर लिहिलेलं होतं. त्या यमराजाने मला त्याचं सिंहासन दिलं आणि स्वतः द्वारपाळ बनला. बघा, दुसरीकडे भगवान विष्णूंनी यमराजाला सर्व समजावून सांगितलं आणि ते तेथून निघून गेले. त्यानंतर शेठला, बघा, त्या शेठला सुद्धा पृथ्वीवर पुन्हा पाठवून दिलं. आणि त्यानंतर तो कुत्रा यमराजाला म्हणाला, बोला यमराज, माझं म्हणणं खरं आहे ना? माणसाच्या चतुर डोक्यासमोर देवाला सुद्धा हार मानावी लागू शकते. यमराज म्हणाला, हे श्वान, तू खरं म्हणत आहेस. जर एका जिवंत माणसाला इथे बोलावलं तर तो इथे गोंधळ निर्माण करू शकतो, देवतांना तो हैराण करू शकतो. तुझं म्हणणं खरं आहे. त्यानंतर तो कुत्रा म्हणाला, म्हणूनच हे यमराजा मी म्हणत आहे की मला मनुष्य बनवू नका, कारण मनुष्य खूप स्वार्थी आहे, खूप लोभी आहे, खूप लालची आहे. तो त्याच्या स्वार्थासाठी कोणतेही कर्म करण्यास तयार होतो. तो त्याचे नियम कायदे विसरून जातो. आमच्यासारख्या मुक्या प्राण्यांच्या जीवाला सुद्धा समजून घेत नाही आणि तो तुम्हाला आम्हाला सुद्धा नुकसान पोचवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून मला हा मनुष्य जन्म नको. बघा, कुत्र्याचं बोलणं यमराजाला अगदी चांगल्या प्रकारे समजतं आणि त्यानंतर यमराज त्याच्या सिंहासनावर जाऊन बसतो आणि पुन्हा यमपुरीचे सर्व कार्य आपल्या हातात घेतो. त्या कुत्र्याला स्वर्गाच्या मार्गाला पाठवलं जातं. या पूर्ण कथेचं तात्पर्य काय? बघा, समर्थ सांगत आहेत की मनुष्याची बुद्धी एवढी तल्लख आहे ना, एवढी लगेच एवढी चालते ना, पण ही बुद्धी माणसाने सद्गुण विचारामध्ये वापरली, भक्तीमध्ये वापरली तर माणसाचं भलंच होईल ना. माणूस जेव्हा परमेश्वराच्या बघा भजनामध्ये लीन होऊन जाईल तेव्हा माणसाला बघा किती सुख निर्माण होईल. पण माणूस असं करतो का? बघा, माणूस नुसत्या अपेक्षा करत असतो की मला हे हवं आहे, ते हवं आहे, आणि मग दुःखामध्ये बुडून जातो. म्हणजेच काय, माणसाच्या जीवनामध्ये म्हणजे माणसापेक्षा पशु पक्षी प्राणी परवडले, पण हा माणूस मात्र परवडला नाही. बघा, त्या कुत्र्याला बघा एवढा प्रामाणिक असतो ना, कोणी सांगेल तसं वागतो. पण मनुष्याचं तसं आहे का? मनुष्य एवढा हुशार असतो की तो परमेश्वराला सुद्धा फसवायला कमी पडत नाही. त्याला जेव्हा हवं असतं ना तेव्हा तो परमेश्वराकडं माथा टेकतो आणि त्याचा फायदा झाला ना की परत परमेश्वराकडं बघत सुद्धा नाही, फक्त फायद्यासाठी सर्व कार्य करत असतो. म्हणून या कलियुगामध्ये जर आपल्याला सुख हवं असेल, आपल्याला सद्गुण विचारामध्ये यायचं असेल तर भक्ती मार्गामध्ये आपण राहायला हवं. कारण या जगामध्ये, या ब्रह्मांडामध्ये परमेश्वराच्या नावाशिवाय काहीच नाही. जिथे श्रीराम समर्थ आहेत ना तिथे कसलीही चिंता करण्याची गरज नाही. कारण या कलियुगामध्ये दुःखाचं सावट एवढं निर्माण झालं आहे ना की प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये दुःखाशिवाय काहीच नाही.
धन दौलत संपत्ती या सर्व गोष्टी असून सुद्धा माणसाचं आयुष्य बघा किती वाईट झालेलं आहे, किती दुःखी झालेलं आहे. आणि हे जर आयुष्य आपल्याला जर चांगल्या मार्गामध्ये घालवायचं असेल, सद्गुण रूपी या देहाचा विचार जर तुम्ही केला ना, तर या अहंकार रूपी रावणाला जर आपल्या अंतरात्म्यामधून बाहेर काढलं ना, तर तिथे माझ्या श्रीराम समर्थांची जागा निर्माण होईल. आणि मग तुमच्या या अंतरात्म्यामध्ये परमेश्वर जागा होईल. जय जय रघुवीर समर्थ.